नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया बटाट्याची भाजी। कांदा लसूण न घालता उपवासाला पण देवाला नैवेद्यासाठी आपण अशा पद्धतीने बनवून दाखवू शकतो आणि झटपट होणारी भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। 5-6 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत आणि सोलून ठेवलेले आहेत। पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचे, 2 ते 3 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं, म्हणजे 1-1.5 पळी एवढं। तेलावर मीठ घालून घ्यायचे, कारण आपण फोडणी बनवतो ती मग उडली जात नाही। पाव चमचा मोहरी घालून घ्यायची, थोडंसं हिंग घालायचं, अगदी चिमूटभर एवढा। आलं आणि जिरं हे मी मिक्सरला वाटून घेते। पहिले असं मी शाकाहारी भाजीला सगळ्यांना घालते, हे पहिलं ते 2 मिरची घेतली, कमी तिखटाची आहे, आणि कढीपत्ता घालून द्यायचं। आता घालायचे थोडीशी कोथिंबीर, हळद घालायची अर्धा चमचा। तर बटाट्याची हाताने फोडूनच टाकायचे। एक 5-6 बटाटे मी उकडून घेतलेली आहे, लहानच आहे, छोटी छोटी। आणि अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता झटपट, आणि देवाला नैवेद्यासाठी अशी कांदा लसूण न घालता। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि असे माझे व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका। भाजी मस्त लागते, पुरी भाजीचीच भाजी। फक्त डोसा भाजी बनवायची असेल तर कांदा वगैरे घालावा लागतो, आणि उपवासाला ती चालत नाही मग लसूण कांद्याचे। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने झटपट पण टेस्ट लागते छान। आलं आणि जिरं मिक्सरला वाटून ठेवायचं आणि कुठल्याही शाकाहारी भाजीत घालायचं, खूप छान लागतं। ही सगळी मिक्स करून घेतली। आता वरून अजून कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर जितकी जास्त घालेल तितकी छान लागते। ही भाजी तुम्ही सँडविच साठी वापरू शकता। सँडविच साठी ही खूप छान भाजी, मस्त अशी टेस्टी असं सँडविच ह्या भाजीने बनलं जाते। एकदा बनवा अशा पद्धतीने आणि बघा सँडविच मध्ये भाजी ही घालून, खूपच छान लागते। आणि ते पण तव्यावर बनवा, ओव्हन मध्ये वगैरे काही बनवायची गरज नाही, तव्यावर ठेवायचे ब्रेड आणि मस्त सँडविच होऊन जातात। ते पण मी तुम्हाला दाखवेल कसे बनवायचे ते। मंडळी, ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही भाजी? एकदम झटपट अशी रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा।